नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील एका महिलेला जे आहे ते अटक करण्यात आले। निदा खान असे या आरोपीचं नाव आहे। निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली। कोर्टाने निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली। निदा खानला उद्या कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। निदा खान या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाची आरोपी मानली जात होती आणि गेल्या काही दिवसांपासून पोलिसांची विविध पथकं देखील निदा खानचा शोध घेत होते। टीसीएस प्रकरणामध्ये ज्यावेळेला धर्मांतराचे आरोप झाले आणि त्यानंतर आता तिला अटक करण्यात आल्याची माहिती आहे। तर प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळाची आवश्यकता असते, ते फडणवीसांकडे आहे असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 2029 ला सरकार स्थापन होईल असं देखील जयकुमार गोरेंनी म्हटलंय। तर सुनेत्रा पवारांनी सीएम व्हावा अशी आमची इच्छा असल्याचं जय पवार यांनी म्हटलंय। आता प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्री व्हायला तेवढा मोठा जनाधार लागतो, तेवढ्या आमदारांची सगळी मोठी संख्या लागते आणि मला वाटते याचा निरर्थक चर्चा करण्याचा मध्ये काही अर्थ नाही आहे। मी आज सांगतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं सरकार चाललंय। ते 2019 साली आलं, 2014 साली आलं, 2024 साली आले आणि आदरणीय देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली 2029ला पण सरकार भारतीय जनता पक्षाचं येईल। त्यामुळे प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे। तर सुनेत्रा पवार चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याने जय पवारांना पुढची स्वप्न पडत असतील, मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया आहे। तर कोणीही इच्छा व्यक्त करू शकतो, त्याबाबत दुमत नाही, गोगावलेंनी हे वक्तव्य केलं की त्यांना इच्छा व्यक्त करायला कोण रोखू शकत नाही आहे। जे आता मुखातून शब्द निघून गेलेत ते काय परत असे काय येत नसतात, परंतु त्यांना आता त्यांचं आई परवा निवडून आली आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आल्यात, हे आपण सगळ्यांनी पाहिलं। त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असेल की एवढ्या मोठ्या मताधिक्याने आई निवडून आल्यामुळे त्यांना पुढची कदाचित स्वप्न पडले असतील। शरद पवार उद्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रवादीकडून पवारांच्या दौऱ्यासंदर्भात पोस्टर जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल केले जातात। आजारपणामुळे पवार राजकीय कार्यक्रमात सहभागी झालेले नव्हते। आता प्रकृती ठीक असल्याने पवार पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे। रयत शिक्षण संस्थेच्या 9 मे रोजीचा कार्यक्रम जो आहे पार पडणार आहे, त्याला शरद पवार हे हजेरी लावणार असल्याची माहिती मिळते। तर नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटींची तरतूद केली असं राजू शेट्टींनी म्हटलंय। आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फक्त 75 कोटींची तरतूद केल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय। काजू उत्पादकांना 75 कोटी देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचं देखील यावेळेला राजू शेट्टींनी म्हटलं। पण 50 नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 15,000 कोटीवरनं 25,000 कोटी तरतूद केली आणि 25,000 35,000 कोटीपर्यंत नेली। म्हणजे जाता जाता 20,000 कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी सरकार तरतूद करतं। पण 50 वर्षामध्ये पहिल्यांदा सरकारकडे न्याय मागणाऱ्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला मात्र 70-75 कोटी देऊन त्याची चेष्टा करतं। ही संतापजनक घटना आहे। हे कोकणातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचं सुद्धा मोठं अपयश आहे। तर नाशिकच्या सटाण्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत। कांद्याला 50 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झालेले आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्याचे बाजार समितीच्या बाहेर आंदोलन पाहायला अजून रिक्वेस्ट तुम्हाला नेमकं काय भाव म्हणणं शेअर काय म्हणणं म्हणजे काय भाव केला पाहिजे? 350 साहेब 350